पुढची बातमी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला। प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर रात्री 8 ते 8:30च्या सुमाराला चेंगराचेंगरीची घटना घडली होती। दिल्ली स्टेशनवरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी ही गर्दी उसळली होती। त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली आणि यानंतर स्टेशनवरचे प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले। या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 लहान मुलं आणि 10 महिला अशा एकूण 18 जणांचा मृत्यू झालाय, तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। ट्रेन रद्द झाले आणि प्लॅटफॉर्म बदलल्याचं वृत्त चुकीचं आहे, असं काही घडलं नाही। चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, असं उत्तर रेल्वेचे CPRO हिमांशु उपाध्याय यांनी सांगितलं। 14 नंबर प्लेटफॉर्म पर प्रयागराज एक्सप्रेस आने वाली थी, तो उसका लोग इंतजार कर रहे थे, लगने वाली थी। इस बीच 12 नंबर प्लेटफॉर्म से स्पेशल ट्रेन का अनाउंसमेंट हुआ, तो लोगों की संख्या पहले से ज्यादा थी, तो लोग 14 नंबर से 12 नंबर की तरफ जाने लगे अप्रत्याशित रूप से। इसी में किसी पैसेंजर का पैर स्लिप हुआ, भगदड़ हुई। ना कोई शेड्यूल ट्रेन कैंसिल की गई थी और न ही किसी शेड्यूल ट्रेन का प्लेटफॉर्म बदला गया था। तर दिल्लीतल्या या चेंगराचेंगरीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत। काय आहेत या नेमक्या प्रतिक्रिया पाहूया। जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे, त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले। सरकारी आकडा 30 आहे। किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगराचेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत। हा माझा आकडा आहे। सरकार आकडा लपवत आहे। मेळ्यामध्ये अतिशय दुर्दैवी घटना झाली। त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल, 1 महिन्यापूर्वी रेल्वेची अशीच एक घटना झाली होती। आता परत एकदा रेल्वेची घटना झाली आहे, खूप दुर्दैवी आहे। सरकारने ह्या तिन्ही गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। इसके पीछे कोई कॉन्स्पिरेसी तो नहीं है, क्योंकि बड़े पैमाने पे लोग महाकुंभ को बदनाम करने में लगे हुए। अब जब दिल्ली में जो हादसा हुआ है, उस हादसे के बारे में जो मैंने पढ़ा और समझा, उस हिसाब से उसका कारण ये दिख रहा है। और अगर एक कारण दिख रहा है तो वो अधिकारी कौन है, उसकी शिनाख्त होनी चाहिए। वो अधिकारी कहीं ना कहीं जानबूझ के भगदड़ की स्थिति पैदा करने के लिए तो प्लेटफॉर्म चेंज करने की घोषणा नहीं की थी। देखिए, बहुत मैं ऐसा मानता हूँ कि ये दुर्दैवी इस प्रकार का हादसा है और इसके ऊपर सभी ने दुख व्यक्त किया है और आगे इस प्रकार की घटना न हो, इस दृष्टि से प्रशासन निश्चित रूप से उचित कारवाई करेगी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।